साहित्य रामकृष्ण हरी. मी रेश्मा मोरे. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी रचलेल्या सुमधुर आणि सुश्राव्य अशा अभंगांचं निरूपण आपण करत आहोत. उत्सव तीर्थाच्या व्यासपीठावर नामा म्हणे या निरूपण मालेअंतर्गत. नामदेवांनी अभंगांतून मांडलेलं तत्वज्ञान आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. संत नामदेव पंढरपूर निवासी असताना त्यांनी जो भक्तिमार्गाचा पाया रचला, त्यावेळी त्यांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमवली. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी म्हणजे अशी माणसं की जी खरोखर संतपदाला पोहोचतात, ज्यांच्या ठाई निष्काम कर्मवृत्ती असते, जे ईश्वराला केलेलं कर्म मनापासून समर्पित करतात, ज्यांच्या ठाई संयम असतो, समजूतदारपणा असतो, समाजाला आपलंसं करण्याचा गुण असतो. अशा माणसांना आपण सज्जन किंवा संत म्हणून संबोधत असतो. अशा माणसांची तुलना निसर्गातल्या नानाविध गोष्टींशी केली जाते, कारण तिथे निस्पृहता ठासून भरलेली असते. नामदेव हाच दृष्टांत देऊन सज्जनांची लक्षणं आणि त्यांचं महत्त्व अभंगातून विशद करतायत. नामा म्हणे या निरूपण मालेअंतर्गत आज आपण हाच अभंग निरूपणासाठी घेत आहोत. 5 चरणांचा हा अतिशय अप्रतिम असा अभंग आहे. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. येऊन या पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कुणी प्राणी येऊनी तोडीती, तयास न म्हणती छेदू नका. स्तुती निंदा सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडोनी जाय. या सुंदरशा अभंगातून नामदेव आयुष्यातलं खूप मोठं तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत मांडतायत. दृष्टांतांचा आधार घेऊन तत्वज्ञान सोपं करून सांगणं ही संतांची खासियत, आणि नामदेव महाराज हे तर त्यात अग्रस्थानी. आपल्या आसपास वेगवेगळ्या रूपात असलेले वृक्ष आणि मानवी वर्तन यांची तुलना करून नामदेव संयमाचं, सज्जनतेचं, संतपदाचं विचारविश्व आपल्या पुढे उभं करतात. त्यासाठी त्यांनी वृक्ष हे रूपक जाणीवपूर्वक निवडलेलं. कारण गाव शिवारात, शेतात, अगदी शहरात सुद्धा वृक्ष सर्वत्र असतातच. माणसाच्या नानाविध गरजा पूर्ण करणारा हा वृक्ष एखाद्या सज्जन व्यक्तीसारखा असतो हे नामदेव महाराज दाखवून देतात. समाजात प्रकाशपर्व आणण्यासाठी, दुरितांचा तिमीर घालवण्यासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि धर्माच्या स्थापनेसाठी सज्जन व्यक्तींची गरज असते. कारण ही सज्जन माणसंच आपल्या सहवासातून संपूर्ण समाज सुगंधित करतात, समृद्ध करतात. आणि म्हणून या सज्जनांनी ज्या गुणांचं संपादन करायचं, त्या गुणवैशिष्ट्यांकडे अंगुली निर्देश करताना नामदेवांनी वृक्ष हे रूपक निवडलेलं, की जेणेकरून सर्वसामान्य माणसाला सज्जनतेच्या लक्षणांचा बोध व्हावा, हा त्यामागील हेतू. अभंगाच्या पहिल्या चरणातून नामदेव वृक्ष आणि सज्जन व्यक्ती यांच्यामधलं साम्य आपल्याला दाखवत आहेत. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. वृक्ष आणि सज्जन माणूस यांच्यामधलं सगळ्यात मोठं साम्य म्हणजे ते मान अपमानाची तमा कधीच बाळगत नाहीत. मान आणि अपमान हे आपल्या आयुष्यातले सगळ्यात महत्त्वाचे 2 शब्द. जणू आपल्या आयुष्यातली ती महत्त्वाची गोष्टच झाली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य ह्या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत, महत्त्वाच्या गरजा आहेत, तशाच मान अपमान या 2 गोष्टी आपल्या आयुष्याला कायमच्या चिकटलेल्या आहेत. बहुतेक माणसं तर मानासाठी इतकी हपापलेली असतात की
छोट्या छोट्या कारणांसाठी आपल्यालाच मान मिळायला हवा, आपलाच नावलौकिक व्हावा, आपल्यालाच विचारलं जावं, यासाठी अगदी प्रयत्नपूर्वक धडपडत असतात. गल्लीतलं छोटं मोठं काम करणाऱ्याला सुद्धा आपण पुढारी आहोत आणि आपल्याला त्या पद्धतीचाच मान दिला गेला पाहिजे अशी अपेक्षा असते. लग्न समारंभाच्या वेळी तर असे मान सन्मान इतके जपले जातात की अगदी लग्नपत्रिकेत माझं नावच छापलं नाही, मग मी का येऊ लग्नाला, मी येणारच नाही, इथपासून सुरुवात होते. तर लग्नाला आलेल्या लोकांपैकी बरेचसे लोक वधूवरांना आशीर्वाद देण्याऐवजी स्वतःचा मान सन्मान करून घेण्यासाठीच सत्कार मूर्ती म्हणून लग्नाला हजर असतात. आणि मग वधूवरांकडे दुर्लक्ष करून, मंगलाष्टका थांबवून, अगदी लग्नाची वेळ टळून जात असेल तरी सुद्धा हे सत्कार समारंभ आधी उरकले जातात. त्यांना शाल, श्रीफळ, फेटा देऊन त्यांचा सन्मान केला जातो, कारण तसा तो केला गेला नाही तर ही मंडळी रुसून बसतात. मग नवरदेवाकडच्यांचा मान सन्मान केला पाहिजे, छोट्या मोठ्या पुढाऱ्यांचा सत्कार केला गेला पाहिजे, ह्याचा मान केला पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे. या सगळ्यामुळे लग्न समारंभाच्या वेळी सत्कार करण्याची अनिष्ट परंपरा आपल्याकडे चालत आलेली. आणि यातून सुद्धा जर एखाद दुसऱ्याचा मान सन्मान करायचा राहून गेला, एखाद्याचा सत्कार केला गेला नाही चुकून, तर हे महाशय इतके अपमानित होतात की भरल्या मंडपातून निघून जाण्याची भाषा करायला लागतात. म्हणजे त्यांचा आविर्भाव असा असतो की जणू काही कितीतरी दशकं, शतकं त्यांनी तप केलंय आणि त्यांच्या ज्ञानाचा कोणीतरी अवमान करतंय. अशा मानाची अपेक्षा करणाऱ्या माणसांची किंमत नेहमीच शून्यापेक्षाही कमी असते. कारण अपेक्षा किंवा लालसा ठेवून मान मिळत नाही, तर मान म्हणजे आपल्या कर्तृत्वाला समाजाने दिलेली खरी सलामी असते. सज्जनांच्या ठायी मानाची अभिलाषा कधीच नसते. अपमान पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्या ठायी असतं. बघा, झाड वारा येऊ देत, पाऊस येऊ देत, विजा कडाडू देत, काहीही झालं तरीही झाड शांतच. त्याचप्रमाणे सज्जन व्यक्ती सुद्धा. नाहीतर आजकाल चित्रकार चित्र रंगवतात, साहित्यिक कथा, कविता, कादंबऱ्या लिहितात, त्यांना सुद्धा मानाची अपेक्षा असतेच. खरं तर साहित्य निर्मिती किंवा कला निर्मिती स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःला अभिव्यक्त करण्यासाठी करायची साधना असते. पण हे विसरून हल्लीची मंडळी 4-2 कविता लिहिल्या की आपल्याला मानाने कवी म्हटलं जावं या अपेक्षेने स्वतःला मिरवतात. आणि अशा माणसांना मिळणारा मान हा तकलादू असतो. तो कधी तुटून फुटून पडेल काही सांगता येत नाही. म्हणून मानाची अपेक्षा करणाऱ्या, अपमानाने चिंतित होणाऱ्या, व्यथित होणाऱ्या लोकांनी अशा वृक्षांकडे किंवा सज्जन व्यक्तींकडे पाहावं. ते नेहमीच स्थिर असतात. कुठल्याही मानाची अपेक्षा नाही, अपमानाची चिंता नाही, व्यथा नाही. त्यामुळे त्यांचं जीवन हे नेहमीच स्थिर आणि संयमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण मुळात मान अपमान हा अहंकारातून जन्माला येतो. ज्या क्षणी आपल्या मनात अपेक्षा असते, आपल्या मनात अहंकार असतो आणि ती अपेक्षा भंगली, अहंकार दुखावला गेला की मग आपल्या मनात अपमानाची भावना येते किंवा अहंकार कुरवाळावासा वाटला की मानाची अपेक्षा वाढते. पण जर हा अहंकारच काढून टाकला तर मान अपमानाचं हे गणित संपून जातं आणि आपणही या वृक्षांसारखे, सज्जन व्यक्तींसारखे
स्थिर आणि शांत होऊ शकतो. अभंगाच्या 2ऱ्या चरणातून नामदेव सांगतायत की नियमितपणे पूजापाठ करून सुद्धा चित्ताला सुख लाभत नाही. कारण एकतर त्यामागे काहीतरी अपेक्षा असते किंवा प्राणी जसं त्यांचं कर्म उरकतात तसं हे पूजेचं कर्म फक्त उरकलं जातं, त्यामागे कुठलाही शुद्ध भाव नसतो. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्याचे सुख चित्ती तया नाही. आजकाल कुणीतरी येऊन आपली प्रशंसा करावी, कुणीतरी आपल्याला शाबासकी द्यावी म्हणून माणसं काम करतात. विद्यार्थी सुद्धा केवळ शाबासकी मिळेल म्हणून चांगला अभ्यास करून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षक सुद्धा आपल्याला आपल्या वरिष्ठांकडून उत्तम शेरा मिळावा म्हणून वर्गात अध्यापनाचं काम अगदी कसोशीने करतात. कारखान्यातला कामगार काय किंवा समाजात काम करणारे तथाकथित सामाजिक कार्यकर्ते काय, ही सगळीच माणसं कुठून तरी आपली प्रशंसा होईल, आपल्यावर स्तुतिसुमनं उधळली जातील, शाबासकी मिळेल या अपेक्षांवर काम करत असतात. लहान मुलांनी अशी अपेक्षा केली तर ती बालसुलभ वृत्ती म्हणता येईल. पण मोठमोठी माणसं, 4 पावसाळे पाहिलेली माणसं, अगदी डिग्र्या वगैरे घेतलेली माणसं सुद्धा जेव्हा या अशा प्रशंसेची भुकेली असतात तेव्हा त्यांची कीव करावी तेवढी थोडी. काही श्रीमंत व्यक्ती काही देवस्थानांना, तीर्थक्षेत्रांना भेटी देतात तेव्हा ते त्यांना सोन्या चांदीच्या स्वरूपात देणगी देतात. ही देणगी देण्यामागे केवळ त्यांची श्रद्धा असते का? आजवरचा अनुभव असा आहे की देणगी दिल्यानंतर बातमीपत्रात आपलं नाव झळकावं, समाजाने आपली प्रचंड प्रशंसा करावी हाच त्यामागचा हेतू असतो. म्हणजे असं दिखाऊपणाचं दान देऊन प्रशंसा मिळवण्याचंच कृत्य हे लोक करत असतात. हे सज्जनपणाचं लक्षण नाही असू शकत. इकडे वृक्ष बघा. वटसावित्रीच्या दिवशी कितीतरी बायका वडाच्या झाडाची पूजा करतात. अनेक सण समारंभांच्या निमित्ताने झाडांची पूजा केली जाते. वृक्षांना देव वगैरे संबोधून त्यांची प्रशंसा केली जाते. पण या प्रशंसेने त्यांना अधिकची फुलं येत नाहीत किंवा अधिकची फळंही येत नाहीत. त्यांचं वसंतात बहरणं आणि शिशिरात झडून जाणं हे ठरलेलं. ते त्यांच्या क्रमानेच चालतात. तुमच्या माझ्या प्रशंसेने, पूजेने ते अधिक बहरत नाहीत किंवा कोणी पूजा केली नाही म्हणून ते झडूनही जात नाहीत. त्याचप्रमाणे सज्जन व्यक्ती सुद्धा. कुणीतरी आपली प्रशंसा करेल, आपल्याला शाबासकी मिळेल, आपल्या कर्तृत्वाची दखल घेतली जाईल, मीडियामध्ये आपली बातमी येईल, किमान पेपरला एखादा छोटासा फोटो तरी आपला छापून येईल. या अपेक्षेने सज्जन माणूस कधीच काम करत नाहीत. कारण त्याला ठाऊक असतं आपलं काम हे समाज परिवर्तनासाठी, संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि अखेर ईश्वराला स्मरून चाललेलं काम आहे. त्यामुळे त्याला या कामाचा कधीच मोह नसतो, माया नसते, मत्सर नसतो, अपेक्षा नसते, लालूच नसते. निस्पृह भावनेने तो हे काम करत असतो. त्यामुळे कुणी जर त्याची पूजा केली तर त्याच्यावर तो खुश होत नाही. कुणी प्रशंसा केली म्हणून प्रसन्न होत नाही आणि कुणी शाबासकी दिली म्हणून खुलूनही जात नाही. आपण मात्र कलाकार म्हणून एखादी छोटीशी प्रस्तुती जरी दिली तरी सुद्धा आपल्याला त्याबद्दलचे अभिप्राय हवे असतात, प्रशंसा हवी असते. आणि 4 प्रशंसेचे शब्द आपल्याबद्दलचे आपल्या कानावर पडले तर ते इतरांनीही ऐकावे यासाठी आपला खटाटोप चाललेला असतो. अशी मिळणारी प्रशंसा, शाबासकी ही तकलादू असते. कारण आपल्याला स्थिर व्हायचं असेल तर प्रशंसेचेच काय, पण टीकेचे सुद्धा कितीतरी क्षण आपल्या आयुष्यात येणार असतात. आणि त्यासाठी स्थिर वृत्ती जर आपल्याला अंगीकारायची असेल तर अशा प्रशंसांना, स्तुतिसुमनांना यत्किंचितही बळी पडता कामा नये. नाहीतर आपलं हे मन सतत प्रशंसेच्या भुकेने व्याकुळ होत राहतं
आणि ती मिळाली नाही तर आतल्या आत कोसळत राहतं. म्हणजे आपणच आपलं खच्चीकरण करत असतो या प्रशंसेच्या नादात. आणि सज्जन व्यक्ती हे जाणते म्हणून ती स्थिर असते. आपण केलेल्या कार्याबद्दल कोण काय बोलतंय याची तमाच त्या व्यक्तीला नसते, कारण काम कशासाठी याची पक्की जाणीव त्या व्यक्तीजवळ असते, अगदी शांत उभ्या असलेल्या त्या झाडासारखी. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नामदेव पुन्हा वृक्षाचंच उदाहरण घेऊन सज्जन व्यक्तीमधली स्थिरता आणि संयम सांगतायत. अथवा कुणी प्राणी येऊनी तोडीती, त्यास न म्हणती छेदू नका. निंदकाचे घर असावे शेजारी, ही उक्ती आपण ऐकतो, वाचतो, उदाहरणादाखल इतरांनाही सांगतो. पण प्रत्यक्ष जीवनात त्याची अंमलबजावणी करणं आपल्याला कदापिही शक्य होत नाही. कुणी थोडी जरी निंदा केली आपली किंवा आपल्यावर टीका केली तरी आपण लगेचच रागावतो. त्या क्षणी आपला संताप अनावर होतो, आपण दुखावले जातो आणि मग त्या संबंधित व्यक्तीविषयी आपल्या मनात तिरस्काराची भावना निर्माण होते. आपण त्या व्यक्तीचा द्वेष करायला लागतो. खरं तर निंदा ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. आपण केलेलं काम एखाद्याला नाही आवडलं तर ती व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी बोलणार, आपल्यावर टीका करणार, तसं वर्तन करणार. पण या छोट्या छोट्या गोष्टींचे आपण इशू करत राहतो. आपल्या जवळच्या नात्यातली माणसं असतील, आपल्या मित्रपरिवारातली माणसं असतील, आपल्यासोबत शिकणारे आपले सहविद्यार्थी असतील किंवा आपल्या कार्यालयात, आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याबरोबर काम करणारे आपले कलीग असतील. अशा प्रत्येकाच्याच बाबतीत वेळोवेळी आपण अशीच भूमिका घेत असतो. म्हणजे मित्र काय किंवा शत्रू काय, कोणाकडूनच आपली झालेली निंदा आपण सहन करू शकत नाही. खरं तर जगातल्या कितीतरी महापुरुषांची चरित्र अभ्यासताना आपल्या हे लक्षात येईल की अशा माणसांवर अगदी कठोर शब्दांत टीका झाली आहे. वेळोवेळी त्यांची निंदानालस्ती केली गेली आहे, त्यांना अपमानित केलं गेलंय, त्यांची अवहेलना झाली आहे. पण अशी मोठी होऊ पाहणारी माणसं ह्या निंदेला भीक घालत नाहीत, टीकेमुळे दुखावली जात नाहीत. कुणी नालस्ती करतंय आपली म्हणून अजिबात खचून जात नाहीत. आपण मात्र तात्काळ हतबल होतो. त्या क्षणी आपला स्वतःवरचा विश्वास उडून जातो. कधीकधी आपण माघारही घेतो आणि पूर्णपणे खचून जातो. 10-12 वर्षांच्या ज्ञानेश्वरांना माधुकरी मागायला गेल्यावर ठिकठिकाणी जो अवमान सहन करावा लागला, त्यांच्या आई वडिलांच्या वर्तणुकीमुळे जी निंदानालस्ती त्यांना ऐकून घ्यावी लागली, धर्माच्या नावाखाली जी आलोचना सतत सहन करावी लागली, त्यामुळे ज्ञानेश्वरांचं काम कधीही थांबलेलं दिसत नाही. इतक्या कमी वयात इतकी प्रगल्भता घेऊन ही व्यक्ती वावरली की अशा आलोचनांना, टीकेला, निंदेला भीकही न घालता संपूर्ण मानवी जातीसाठी, सबंध मानवी समुदायासाठी एक समृद्ध असं ज्ञानाचं विश्व या व्यक्तीने उभं केलं. आणि बघता बघता ही व्यक्ती आपल्या सगळ्यांची माऊली झाली, देवपदाला पोहोचली. छत्रपती शिवरायांना सुद्धा स्वकीयांकडूनच स्वराज्यासाठी हेटाळणी सहन करावी लागली. महात्मा फुले असतील, महात्मा गांधीजी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा इतर अनेक महान व्यक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर तर आयुष्यभर टीकेचे धनी झाले. पण यापैकी कुणीही कधीही माघार घेतली नाही, टीकेचा इशू केला नाही. निंदा होते म्हणून आपलं काम यत्किंचितही थांबवलं नाही. आणि म्हणूनच ही माणसं ऐतिहासिक चरित्र ठरली, समाजातील मानबिंदू ठरली. आणि या माणसांनी सामाजिक संरचनेचा पाया रचला,
ते यशस्वी झाले ते यामुळेच. संत नामदेव या सगळ्याची अनुभूती घेणारे एक महान संत. म्हणूनच सज्जन व्यक्तीच्या ठाई हे सगळे सद्गुण असावेत, संयम असावा. आपली निंदा करणाऱ्याविषयी द्वेष न बाळगता आपण आपलं काम सातत्याने करावं. वेळप्रसंगी निंदा करणाऱ्याकडे दुर्लक्ष करायचं असतं. काही वेळा ती निंदा लक्षात घेऊन स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं असतं. पण या निंदेमुळे यत्किंचितही खचून जायचं नसतं. हेच तर सज्जन व्यक्तीमधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. नामदेव हे वैशिष्ट्य विशद करताना पुन्हा एकदा वृक्षाचं रूपक निवडतात. झाडापासून माणसाला कितीतरी लाभ होतो. त्याची पानं, फुलं, फळं, सावली वगैरे अशा कितीतरी गोष्टींचा आपण उपभोग घेत असतो. आपण या झाडाचं संवर्धन करतो, संगोपन करतो, त्याची पूजा करतो, त्याला देव वगैरे मानतो आणि हेच झाड तोडायला पुन्हा हीच माणसं पुढे येतात. त्याच्यावर धारदार कुऱ्हाड चालवतात, त्या झाडाचे तुकडे तुकडे करतात, त्याच्या फांद्या तोडतात, अगदी त्याला त्याच्या मुळासकट उखडून टाकतात. पण तरीही हे झाड आपलं काम कधीही थांबवत नाही. ते जिवंत असेपर्यंत, ते उभं असेपर्यंत, ज्याप्रमाणे थंडगार हवा देतं, शीतल सावली देतं, फुलं फळं देतं, त्याचप्रमाणे ते तोडायला आलेल्या व्यक्तीला सुद्धा लाकडं देतं, सरपण देतं, कितीतरी गोष्टी देतं. म्हणजे पूजा करायला आलेल्या व्यक्तीला जो आनंद, जे सुख, जे समाधान मिळतं, अगदी तोच न्याय तोडायला आलेल्या व्यक्तीलाही झाडाकडून मिळतो. म्हणजे पूजा करण्याने, प्रशंसा करण्याने झाड कधी हुरळून जात नाही. त्याचप्रमाणे ते तोडायला आलेल्या माणसाला सुद्धा ते कधी शाप देत नाही, त्याच्यावर रागवत नाही, त्याचा द्वेष करत नाही. प्रत्येक स्थितीत स्थितप्रज्ञासारखं राहणं जसं झाडाला जमतं, तसंच ते सज्जन व्यक्तीलाही जमतं. आणि हीच सज्जन व्यक्ती आपल्यासाठी समाजातला आदर्श ठरत असते. कारण संयमाशिवाय दुसरी कुठलीही शक्ती माणसाला मोठं करू शकत नाही. हेच नामदेवांना दर्शवायचं आहे. अभंगाच्या 4थ्या चरणातून नामदेव धैर्य, संयम, स्थितप्रज्ञता ही साधू संतांची लक्षणं सांगतायत. निंदा स्तुती सममानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. तात्पर्य: सज्जन व्यक्तींच्या ठायी असलेल्या गुणवैशिष्ट्यांचं वर्णन संत नामदेव आपल्या पुढे ठेवतायत. आणि ही गुणवैशिष्ट्य या व्यक्तींच्या ठायी असतात म्हणूनच या सज्जन व्यक्ती संत पदाला पोहोचतात. समाजात महात्मा म्हणून त्यांची प्रतिष्ठापना होते, त्यांना मान सन्मान आपसुकच मिळतो. पण या मान सन्मानासाठी, या प्रशंसेसाठी त्यांनी हे काम अजिबात केलेलं नसतं. गीतेत श्रीकृष्णांनी स्थितप्रज्ञता म्हणून एक अवस्था सांगितलेली आहे. त्याचाच उल्लेख नामदेव महाराज अप्रत्यक्षपणे करतात आणि आपल्यालाही त्याची जाणीव करून देतात. एखादा सुखद किंवा आनंददायी प्रसंग ऐकला की आपण हरखून जातो. कधी कधी तर आनंदाने गिरकीसुद्धा घेतो. पण एखादी दुःखद बातमी ऐकली तर आपण अश्रू ढाळतो. संकटाच्या वेळी आपले हातपाय गार पडतात, अगदी आपण गलितगात्र होतो. हे सगळं जरी नैसर्गिक असलं तरी ज्या त्यावेळी आपली विचार करण्याची शक्ती मात्र यामुळे कुंठित होते. बऱ्याचदा आपला विवेकही गळून पडतो. मग अशा वेळी आलेल्या संकटावर मात कशी करावी, आनंदावर नियंत्रण कसं ठेवावं हेच आपल्याला कळत नाही. कारण कधी कधी हा आनंद व्यक्त करण्याच्या नादात इतर जण दुखावले जाऊ शकतात किंवा आनंद प्रदर्शनाचा अतिरेक होऊ शकतो. तेच एखाद्या संकटाच्या प्रसंगी निर्णय घेताना ऐनवेळी जर आपण हातपाय गाळले तर निर्णय घेण्याची शक्तीच आपण गमावून बसतो. तेव्हा कुठलंही संकट येऊ देत, कुठलंही दुःख येऊ देत, आनंद असू देत, प्रत्येक वेळी प्रत्येक स्थितीत
आपल्याला आपली वृत्ती स्थिर ठेवता यायला हवी. आपली चित्तवृत्ती जर स्थिर असेल तर विवेकबुद्धी जागी असते आणि अशा वेळी कसं वर्तन करायचं याचा विचार करण्याची शक्ती आपसुकच आपल्याला मिळते. कुणी प्रशंसा केली म्हणून हुरळून जाऊ नये, कुणी निंदा केली म्हणून खचूनही जाऊ नये. आपण जे व्रत अंगीकारलं आहे ते व्रत प्रामाणिकपणे करायचं आहे आणि अशा पद्धतीचा निर्धार होता. म्हणूनच इक्ष्वाकू कुळातल्या भगीरथाने प्रचंड प्रयत्नांनी गंगा पृथ्वीवर आणली. स्वामी विवेकानंदांनी वैश्विक धर्माची संकल्पना जगाला पटवून सांगितली. संत महात्म्यांनी प्रतिकूल परिस्थितीत गावागावात जाऊन समाजातील चैतन्य जागवलं. संत गाडगेबाबांनी दारिद्र्याचा बाऊ न करता, लौकिकदृष्ट्या ते एकही अक्षर शिकलेले नसताना, कीर्तनांतून भजनांमधून स्वच्छतेची महिमा सांगितली. अशी अनेक लहान मोठी कामं ही माणसं करू शकली कारण त्यांच्यात असलेल्या संयमामुळे, स्थितप्रज्ञतेमुळे. गाडगेबाबांना प्रशंसेची अपेक्षा कधीच नव्हती किंवा निंदेलाही ते भीक घालत नव्हते. हीच गोष्ट इतर अनेक महापुरुषांच्या बाबतीत लागू होते आणि म्हणून ही माणसं आपल्यासाठी सज्जन ठरतात. आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवान पुन्हा पुन्हा अवतार घेतात. हे गीतेने सांगितलेलं आश्वासन आहे, गीतेने दिलेलं आश्वासन आहे. मग जर सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात, भगवंत जर सज्जनांचे रक्षण करते आहेत, तर या सज्जन पदाला पोहोचण्यासाठी, सज्जनतेकडे वाटचाल करण्यासाठी आपण भीती, तमा का म्हणून बाळगायची? का म्हणून प्रशंसेला बळी पडायचं? का म्हणून निंदेला भीक घालायची? ही प्रशंसा, ही निंदा, हे सगळं काही विसरून जे कार्य आपण करत आहोत ते त्या ईश्वरासाठी आहे, कारण तोच आपला रक्षिता आहे. यावर विश्वास ठेवून जर आपण आपलं कार्य अविरतपणे चालू ठेवलं तर अशा या भौतिक बदलणाऱ्या परिस्थितींना आपण कदापि बळी पडणार नाही आणि आपला प्रवास आपसुकच सज्जनतेकडे सुरू होईल. अभंगाच्या 5व्या आणि अखेरच्या चरणातून नामदेव भगवंताशी एकरूप होण्यासाठी अशा सज्जन व्यक्तींची भेट व्हावी अशी अपेक्षा करतात. नामा म्हणे, त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडोनी जाय. वृक्षाचं रूपक घेऊन नामदेव महाराज ज्या पद्धतीने हा अभंग पुढे नेतात, खूप साध्या साध्या उदाहरणांमधून सज्जनतेची व्याख्या करतात आणि संत पदाला पोहोचलेल्या व्यक्तींच्या तत्वज्ञानाचं दर्शन आपल्याला घडवतात. अशी सज्जन व्यक्ती, अशी संत पदाला पोहोचलेली व्यक्ती जेव्हा आपल्या सहवासात येते, आपण तिच्या सहवासात जातो, तेव्हा एक पवित्र भाव, एक प्रसन्नता आपल्या मनात भरून राहते. सत्संग हा शब्द आपण ऐकतो, इतरांनाही सांगतो. काही माणसं त्याचा लाभ घेऊन तसं दाखवूनही देतात. परंतु सत्संग म्हणजे केवळ सज्जन व्यक्ती प्रवचन देत असेल तर तिच्या जवळ जाऊन बसणं नव्हे, केवळ संत उपदेश करत असतील तर तो ऐकण्यासाठी बैठक मारणं नव्हे, तर सत्संग म्हणजे त्या तत्वज्ञानाशी स्वतःला जोडून घेणं. ज्या पद्धतीने ही सज्जन व्यक्ती आयुष्यभर संयमाने वागली, स्वतःला उभं केलं, घेतलेलं व्रत पूर्णत्वाला नेण्यासाठी जो अथक संघर्ष आणि परिश्रम केले, तितकेच परिश्रम, तितकाच संघर्ष करण्याची ताकद स्वतःमध्ये येण्यासाठी या संत सज्जनांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण काम करायला सुरुवात करू, तेव्हाच खऱ्या अर्थाने सत्संगाचा लाभ आपल्याला होऊ शकतो. सत्पुरुषाशी केलेला संग म्हणजे त्याच्या सहवासात केलेलं समर्पण. आणि याची जाणीव होण्यासाठी नामदेव महाराजांनी अभंगातून दिलेलं वृक्षाचं उदाहरण घेऊन त्या पद्धतीने आपल्याला आपल्यात बदल घडवावा लागेल. ती जडणघडण जाणीवपूर्वक करावी लागेल. प्रत्येक भक्ताला भक्तिमार्गावर पाऊल ठेवताना नेहमीच
ईश्वराशी एकरूप होण्याचा ध्यास असतो तो असावाच. पण केवळ कीर्तनं भजनं करून, केवळ पूजा अर्चा करून, केवळ यज्ञ वगैरे करून, केवळ कर्मकांड करून भगवंताशी एकरूप होता येत नाही. भगवंत म्हणजे साक्षात शिव, जगाचं कल्याण करणारी एक अचाट आणि अफाट शक्ती. अशा शक्तीशी, अशा कल्याणकारी शक्तीशी अर्थात शिवाशी एकरूप व्हायचं असेल तर आपला जीवसुद्धा तितकाच पवित्र, निर्मळ आणि निर्लेप असायला हवा. तो निर्लेप असण्यासाठी मुळात असलेला संयम, आत्मबळ, पावित्र्य आणि प्रसन्नता असायला हवी. आणि हे सगळं असण्यासाठी स्थितप्रज्ञता महत्त्वाची. म्हणून नामदेव सुख आणि दुःखाच्या, प्रशंसा आणि टीकेच्या वेळी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता संयमाने उभं राहून घेतलेलं व्रत ईश्वराला अर्पण करून आपली पावलं टाकत राहण्याचा संदेश देतात. कारण हेच सद्गुण असल्यामुळे या सज्जन व्यक्ती संतपदाला पोहोचतात. आणि अशी सज्जन माणसं जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हाच आपला जीव, आपला आत्मा हा पूर्णपणे निर्लेप होऊ शकतो. तसा निर्लेप आत्मा जर आपण घडवू शकलो तरच आपण खऱ्या अर्थाने ईश्वराशी, भगवंताशी, शिवाशी तादात्म्य पाहू शकतो, एकरूप होऊ शकतो. भक्तिमार्गातील हा विवेकवाद नामदेवांनी आयुष्यभर जपला. तो इतरांमध्ये रुजावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. हीच तर भागवत धर्माची खरी खासियत, खरी शिकवण आणि हाच खरा संदेश नामदेव महाराज आपल्या प्रत्येक अभंगातून देतात. नामदेवांचा प्रत्येक अभंग म्हणजे तत्वज्ञानाचं एक एक सोनेरी पान. त्यातले शब्द, त्यातली अक्षरं आपल्याला एखाद्या मंत्रासारखं खडबडून जागं करतात. आपल्याला नवं भान आणून देतात, नवा दृष्टिकोन देतात आणि एक विजुकेशी वृत्ती आपल्यामध्ये निर्माण होण्यास सहाय्यभूत ठरतात. अशाच सुश्राव्य, रसाळ आणि तात्विक अभंगांचा लाभ आपण घेणार आहोत नामा म्हणे या निरूपण मालेतून. तेव्हा पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोवर रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.